सुट्टीत मुलांना हेल्दी खाऊ द्यायचं आहे का? मग हे गव्हाच्या पिठाचे गुळाचे लाडू किंवा सोजीचे लाडू नक्की तयार करा. बनवायला तर खूप सोपे आहेत. त्यासाठी 2 कुकरचे डबे एवढं मी ओललेल्या गव्हाचं पीठ वापरते. त्याच्यामध्ये 200 ग्रॅम तेलाचं मोहन दिलेलं आहे. सुरुवातीला तेल तळ हाताने छान चोळून घ्यायचं पिठाला आणि मग त्याच्यामध्ये 2 ग्लास पाण्याचं थोडं हाताने शिंपळा मारत हे पाणी आपण मुरवायचं. परफेक्ट पाणी आणि तेलाचं हे मोहन द्यायचं म्हणजे रवा टेक्स्चर असलेली सुजी आपली तयार होते. हिला झाकून ठेवायची 15 मिनिटासाठी आणि मग जाळ चाळणीने चाळून घेतलेली म्हणजे रवा टेक्स्चर असलेली सुजी आपली ही तयार झाली. आता याला 2 बंचमध्ये मी भाजून घेतलेली. गॅसची फ्लेम हाय टू मिडियम करत मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला भाजून घ्यायची. आता त्याच कढईमध्ये 1 किलो गूळ आणि 2.5 ग्लास पाणी एवढं घेऊन मी पाक तयार केलेला आहे. पाक देखील परफेक्ट आपला असणं खूप गरजेचं आहे. अगदी हाताला जाळ किंवा चिकट लागेल ना इथवरच आपल्याला पाक तयार करायचा आहे. एक तारी पाक नाही करायचा आपल्याला, हाताला जाळ लागेल इथवर पुरेसा होतो. आता हा पाक गाळून घ्यायचा सुजीमध्ये टाकताना आणि मग याच्यामध्ये उरलेलं तेल आणि थोडीशी वेलची पूड टाकायची. 3-4 तास झाकून ठेवायचं. परफेक्ट टेक्स्चर असलेले हे सुजीचे लाडू आपले तयार झालेत. सविस्तर रेसिपी मी चॅनलवर टाकली. रेसिपीवाला चॅनलला सबस्क्राईब